साथी हो, सगळ्यांचे धन्यवाद. गौरी, माझा परिचय करून देणारी आरती, मयूर आणि आजचं संयोजन करणारे सगळे साथी, युवा साथी सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. अपेक्षा करतो की माझा आवाज तुम्हाला नीट ऐकू येतोय आणि बोट मी थोडा वापरणारे बोट पण तुम्हाला दिसेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पहिल्यांदा सगळ्यांना युवा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही सारे युवा आहात. युवा म्हणजे उत्साह, युवा म्हणजे ऊर्जा, युवा म्हणजे सतत काही ना काही काम करीत राहणारी डोकी, असं सगळं खच्चून भरलेल्या सगळ्या सकारात्मक एनर्जी ही सगळी तुमच्यामध्ये आहे. माझ्यासारख्या अनेकांना जी काही प्रेरणा मिळते संघटनेमध्ये हे तुमच्यासारख्या युवांकडे बघूनच मिळते. राहिला माझा प्रश्न, तर आमचं जे वय आहे ते फारच अडचणीचं वय आहे. म्हणजे ते धड युवा पण नाहीत आणि धड ज्येष्ठ पण आहेत, अशा विचित्र वयामध्ये आम्ही आहोत. म्हणजे कॉलेजच्या मुलीने अगदी काका म्हणावं इतकं पण वय नाही तरी काका आम्हाला ऐकावं लागतं. आणि ज्येष्ठांमध्ये गेलो तर ते म्हणतात की थांबा, अजून तुम्हाला अनुभव येणं बाकी आहे. तिथे गेलो तर आम्हाला उगीच युवा समजलं जातं. म्हणून ना धड ज्येष्ठ आणि ना धड युवा, अशा मधल्या कुठल्या तरी जागेमध्ये आमची अवस्था आहे. म्हणून तुम्हाला अजून खूप चांगली संधी आहे. खूप काम करण्याची संधी आहे. खूप अर्थात शिकणं तर कुठल्याही काळात आपल्याला शिकण्याची संधी असते. पण तुम्हा सगळ्यांना खूपच चांगली संधी आहे. आणि विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये तर तुम्हाला प्रचंड संधी आहे. तुमच्या सगळ्या ऊर्जेला वाव आहे. आपण प्रयत्न करत आहोत की ही संघटना अधिकाधिक तरुणांची असावी. तरुण आणि महिला दोन्ही या संघटनेमध्ये प्राधान्यक्रमाने असाव्यात, त्या निर्णायक भूमिकेत असाव्यात, असं साधारणपणे संघटनेचं धोरण आहे. या ठिकाणी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय संजय बनसोडे सर पण उपस्थित आहेत. त्यांच्यासह तुम्हा सगळ्यांना मी परत एकदा नमस्कार करतो आणि आजच्या दिनाच्या शुभेच्छा देतो. मित्र, साधारणपणे 40 मिनिटं 40 ते 45 मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि भविष्य आणि युवा असं काहीतरी साधारणपणे मी मांडणी करीन. ती मांडणी अर्थात तुम्हाला दिशा दिग्दर्शक राहील याच्यासाठी मी प्रयत्न करीन. आणि काही प्रश्न असतील, वेळ असेल तर आपण घेऊ शकतो. अन्यथा मग तुमच्या सगळ्यांकडे माझा नंबर असेल तर तुम्ही मला पर्सनली कधी विचारू शकता. मित्र, मी युवा विभागाचा कार्यवाह होतो आणि मला ते वर्ष नीट आठवत नाही. बहुतेक मी 2005-06 युवा विभागाचा कार्यवाह होतो. माझ्या आधी युवा विभागाचे कार्यवाह परेश शाह सर होते आणि परेश शाह सरांनी 35 ओलांडली आणि त्यांनी दाभोळकरांना पत्र लिहिलं होतं की मी आता युवा विभागाचा राजीनामा देतो. राजीनामा म्हणजे काय, निवड प्रक्रियेला शेवटी त्यांनी सांगितलं होतं. जून मध्ये आपली निवड प्रक्रिया असते. मे मध्ये त्यांनी पत्र पाठवलं की मी आता नसेल आणि मी सोडतोय. म्हणजे काही असं वाऱ्यावर सोडत नाही विभाग. तर विनायक मित्र, इथे ना वीज गेलेली आहे. पण माझा आवाज येतोय? ओके, हो सर, आवाज येतोय. यस यस यस, ओके, झालं आपलं काम. तर विनायक हा माझा वारस असेल आणि त्याच्याकडे हे पद द्यावा. मला अजूनही तो दिवस आठवतो. ती राज्य कार्यकारिणी वर्ध्याला होती आणि वर्ध्याला राज्य कार्यकारिणी निवडीची चर्चा आदल्या रात्री सुरू होती. आज ती प्रक्रिया आपण बऱ्यापैकी विकसित केलेली आहे. आज आपण फॉर्म वगैरे भरले जातात. तेव्हा पण इच्छा व्यक्त केल्या जायच्या आणि रात्री आम्ही बसलो होतो. मी युवा विभागाचा राज्य कार्यवाह होण्याआधी मी राज्याचा सहसचिव होतो. दाभोळकर कार्याध्यक्ष होते, अविनाश पाटील सचिव होते आणि मी सहसचिव होतो. आणि मला रात्रीपासून दाभोळकरांनी सांगितलं की आता तुला युवा विभागाचा कार्यवाह व्हायचा आहे. आणि मी आपल्याशी मोकळेपणाने बोलतो. मी म्हटलं, अहो असं काय करतात डॉक्टर, मी राज्याचा सहसचिव आहे आणि तुम्ही मला एकदमच युवा विभागाचा कार्यवाह करतात. त्यामुळे अरे काय झालं, तू युवा आहेस आणि तू या विभागाचं आता लिडरशिप करायला पाहिजे. मी त्यांना म्हटलं, माझ्याकडे 3 नंबरचं पद आहे. दाभोळकर तुम्ही 1 नंबर, अविनाश पाटील 2 नंबर, मी 3रा आणि तुम्ही एकदमच मला युवा विभाग देताय. अशी गंमत तेव्हा झाली होती. आणि नंतर मग ते म्हणाले की हा स्वतंत्र विभाग जरा पुढे न्यायला पाहिजे. मी बहुतेक 2 टर्म त्या विभागात होतो. माझ्यानंतर कृष्णातने हे काम केलं. कृष्णातने काम माझ्यापेक्षा जास्त चांगलं केलं.
आता प्रियंकाकडे हे काम आहे आणि प्रियंका पण खूपच छान करते आणि तुमच्या सगळ्यांची टीम पण खूप छान आहे. सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. मित्र, आता आपण आपल्या विषयाकडे सुरुवात करू. भविष्य वेध समजून घेण्याआधी आपल्याला भूतकाळ नीट समजून घ्यायला पाहिजे. आज भविष्य म्हणून जे काही आपल्या वर्तमान म्हणून जे काही आपल्या पुढे वाढवून ठेवलेलं आहे, ते काय वाढवून ठेवलं आहे आणि त्याची कारणं कुठे असतील, असं साधारणपणे आपल्याला सुरुवातीला बोलायचंय. म्हणजे काय होतंय बघा, इथे आत्ताच मागच्या मे महिन्यामध्ये आमच्याकडे शहाद्याला प्रदीप मिश्रा येऊन गेले. प्रदीप मिश्रा महाराष्ट्रभर फिरताय, देशभर फिरताय. कशाला महाराष्ट्रभर, देशभर फिरताय आणि त्यांच्या प्रवचनाला कमीत कमी 3 लाख ते अधिक 5 लाख, 3 लाख ते 5 लाख लोक असतात आणि 3 लाख ते 5 लाख लोक त्यांचं शिवपुराण कथा कमी पण त्यांचे तोडगे ऐकतात. म्हणजे इथे शहाद्याला आले आणि शहाद्याला त्यांनी एका महिलेला स्टेजवर बोलवलं. इथे सारंगखेडा नावाचं गाव आहे. सारंगखेडा जर तुम्हाला माहिती असेल तर सारंगखेडा हे घोड्यांच्या बाजारासाठी भारतात प्रसिद्ध असलेलं गाव आहे सारंगखेडा. तिथल्या एका महिलेला त्यांनी स्टेजवर बोलवलं. तिची फाईल मेडिकलची स्वतःच्या हातात घेतली आणि सांगितलं की इस बहन को 4th स्टेज का ब्लड कॅन्सर था. 4थ्या स्टेजचा कॅन्सर होता आणि इने माझी शिवपुराण कथा मंडपात बसून 5 दिवस ऐकली. नंतर ही परत दवाखान्यात गेली, उपचार घेण्यासाठी नाही. तरी बघा फाईल आहे माझ्याकडे, बघा इथं उपचारचे सगळे रिपोर्ट लावलेले आहेत. उपचार घ्यायला नाही, तर तिच्या कॅन्सरची काय स्थिती आहे हे समजून घेण्यासाठी ती गेली. आणि हा बघा इथं रिपोर्ट लावलेला आहे, तिचा 4थ्या स्टेजचा कॅन्सर पूर्णपणे आता नील झालेला आहे. ही कॅन्सर मुक्त झालेली आहे, असं प्रदीप मिश्रांनी समोर बसलेला जवळपास 3 लाख लोकांना सांगितलं. त्या 3 लाख लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्या 3 लाख लोकांमध्ये सुशिक्षित होते, अशिक्षित होते, राजकारणी होते, डॉक्टर होते, इंजिनियर होते, शिक्षक होते, प्राध्यापक होते, महिला होत्या, तरुण होते. सर्व प्रकारच्या, सर्व वर्गाची, सर्व जातीची, सर्व प्रकारची माणसं त्या मंडपात होती, मंडपाबाहेर होती. त्यापैकी त्या 3 लाख लोकांपैकी एकालाही हा प्रश्न पडला नाही की या स्त्रीला जर कॅन्सर असेल तर तो कोणता कॅन्सर असेल. 350 प्रकारचे कॅन्सर असतात, तर यातला तिला कोणता कॅन्सर असेल. इने केमोथेरपी पण घेतले का, इने रेडिओथेरपी घेतली का, इने अजून काही उपचार घेतले का, याच्याबद्दल कोणालाही काही प्रश्न पडत नाही. आणि 3.5 लाख लोक साधारणपणे सगळे टाळ्या वाजवतात आणि शिवपुराण कथा ऐकून या बाबाच्या आशीर्वादाने 4थ्या स्टेजचा कॅन्सर सुद्धा बरा होतो, असं लोक मान्य करतात. हे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण तर हे धडधडीत पुण्यात घडलंय. पुण्यातलं डोळस दाम्पत्य, त्यांना 2 मुली होतात. त्यातल्या पहिली मुलगी ही मतिमंद होते, दुसऱ्या मुलीचं डोकं मोठं म्हणून त्यांच्या दृष्टीने ती कुरूप होते. त्याच्यावर काय इलाज करायचा. इंग्लंडमध्ये सॉफ्टवेअर इंजिन असलेलं डोळस दाम्पत्य हे भारतामध्ये येतं. त्यांचा एका व्यक्तीशी संपर्क येतो आणि तो व्यक्ती पंढरपूरकर दाम्पत्याशी त्यांची ओळख करून देतो. त्यांच्या अंगामध्ये शंकरदेव येतो असं सांगितलं जातं आणि पंढरपूरकर दाम्पत्य त्याला म्हणतं की तुझ्या 2 मुली बऱ्या होतील, पण त्याच्या आधी अशी अट आहे की तुम्हाला स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी ठेवता येणार नाही. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला त्या मुलीचा बाप, ज्याने इंग्लंडमध्ये नोकरी केली, आई जी मॅथेमॅटिक्सचे क्लास घेते पुण्यामध्ये, म्हणजे ती विज्ञानाची पोस्ट ग्रॅज्युएट, हे दोन्ही दाम्पत्य त्या पंढरपूरकर दाम्पत्याचं ऐकतात आणि शंकरदेवीच्या अंगात येतो आणि त्या शंकरदेवाच्या आशीर्वादाने माझ्या 2 मुली बऱ्या होतील असं वाटून 13.5 कोटी रुपयाची संपत्ती सगळी इंग्लंड मधली विकून, भारतातलं सगळं विकून ते त्या पंढरपूरकर दाम्पत्याच्या नावावर करतात. स्वतः पूर्ण शून्य होऊन जातात आणि याच्यामुळे माझ्या मुलीचा इलाज होईल असं त्यांना वाटतं आणि काही महिन्यांनी त्यांच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झालेली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एका बाजूला अंधश्रद्धेच्या बद्दल अशी अवस्था आहे
आता आपण थोडा अजून व्यापक विचार करू. युval नोआ हरारेला जर तुम्ही फॉलो करत असणार तर त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ आता सोशल मीडियावर मुलाखतीचे दिसत असतात. त्यांचा एक व्हिडिओ फारच महत्वाचा आहे, आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं असा आहे. त्यांनी मुलाखतीत काय सांगितलंय? त्यांनी मुलाखतीत असं सांगितलं की समजा ॲमेझॉन जंगल हे आज या पृथ्वीवरचं सर्वात जास्त जैवविविधता असलेलं जंगल आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढं विस्तीर्ण आणि इतकं घनदाट जंगल जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे नाही. त्या जंगलातली असलेली जैवविविधता प्राणी आणि वनस्पती दोघांची जेवढी तिथे आज टिकून आहे तेवढी अन्यत्र कुठे नाही. पृथ्वीवर जो काही ऑक्सिजन तयार होतो त्याचा जवळपास 20% ऑक्सिजन हे ॲमेझॉन जंगलातून आपल्याला मिळतं. पण समजा एखाद्या उद्योगपतीने हे ॲमेझॉन जंगल ताब्यात घेतलं आणि त्याने जर सांगितलं की हे मी आता मिटवणार आहे आणि इथं मला माझी इंडस्ट्री उभी करायची आहे, तरी इथल्या लोकांना त्याबद्दल फार काही ताण वाटेल, ते काही शंका घेतील, त्यांच्या भावना भडकतील, असं होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या तुलनेत जर एखाद्या धार्मिक स्थळावर एखाद्याने दगड मारून एखादी वीट पाडली, एखाद्या धार्मिक स्थळावर एखाद्या व्यक्तीने दगड मारून त्यातली एखादी वीट पाडली तर काही लाख लोक रस्त्यावर येतील, प्रक्षोभ होणार. लोकांना जंगलापेक्षा 20% ऑक्सिजन देणाऱ्या जंगलापेक्षा त्या प्रार्थना स्थळावर असलेली वीट ही जास्त महत्वाची वाटते. मित्रो, वास्तव पर्यावरण, जगण्याचे सगळे स्रोत, जैवविविधता याच्या तुलनेमध्ये प्रार्थना स्थळावरची वीट ही जास्त महत्वाची आज झालेली आहे. आणि दुःखाची गोष्ट अशी की हे सगळं जगभर आहे आणि भारतात पण तुमच्या समोर हे सगळं वाढून ठेवलंय. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि मग आपल्या मुद्द्याकडे येऊ. आंतरजातीय जर लग्न केलं तर खून होतात हे आजपर्यंत आपण सारेजण बघत आलेलो आहोत. खून केव्हा होतात? जेव्हा मुलगी ही उच्च जाती असेल आणि मुलगा हा तथाकथित खालच्या जातीचा असेल, विशेषतः तो दलित असेल, तर त्याच्या खून होण्याच्या शक्यता या सगळ्यात जास्त आहे. तुम्ही प्रदीप मिश्रा घ्या किंवा ॲमेझॉनच्या जंगलापेक्षा प्रार्थना स्थळावरची वीट मोठी वाटणारा समाज घ्या किंवा आंतरजातीय लग्न केलं म्हणून दलित तरुणाचा खून घ्या. या सगळ्यांमध्ये एक काहीतरी संगती आहे, या सगळ्यांमध्ये काहीतरी नातं आहे. ते नातं आधी आपण काय आहे आणि ते इथपर्यंत आपल्यापर्यंत कसं वाढून आलं याचा आता आपल्याला विचार करायचा आहे. मित्र, मी 2 या ठिकाणी संख्या लिहितो, आपण ते लक्षात ठेवा. मला माहिती नाही बोर्ड तुम्हाला किती दिसतो, पण बोर्ड वापरणं माझी सवय आहे म्हणून मी लिहितोय. पहिली संख्या आहे 13.5 म्हणजे 13.5 कोटी, ही पहिली संख्या आहे. कोटी म्हणजे 7 शून्य, 13.5 कोटी. आणि दुसऱ्या बाजूला एक संख्या आहे 100 कोटी. या दोन संख्या काय आहेत? तर मित्र, पहिली संख्या ही या विश्वाची निर्मितीची वर्ष आहेत. आज विज्ञान आपल्याला असं सांगतं की 13.5 कोटी वर्षापूर्वी, 1350 कोटी वर्षापूर्वी, 1350 कोटी वर्षापूर्वी या विश्वाची निर्मिती झालेली आहे. 100 कोटी काय? तर 100 कोटी माणसाच्या मेंदूतल्या मज्जापेशींची अंदाजित संख्या आहे. विश्वाची निर्मिती झाली तेव्हा माणूस नव्हता म्हणून या 100 कोटीचा काही संबंध नव्हता. 1350 कोटी वर्षापूर्वी विश्व तयार झालं आणि साधारणपणे 360 कोटी वर्षापूर्वी या प्रक्रियेतून पृथ्वीची निर्मिती झाली. पुढे जवळपास 110 कोटी वर्ष काहीच नव्हतं, म्हणजे 250 कोटी वर्षापूर्वी
पाण्यातला पहिला जीव तयार झाला आणि काही कोटी वर्ष वेगवेगळ्या जीवांची आधी जलचर, नंतर मग उभयचर, पक्षी अशा वेगवेगळ्या जातींची निर्मिती होत गेली. ह्या निर्मिती प्रक्रियेमध्ये आपण माणूस साधारणपणे 40 कोटी वर्षापूर्वी आपला पूर्वज हा माकडांच्या पूर्वजांच्या जातीपासून वेगळा झाला. आपण एकाच परिवारातले आहोत. चिंपाजी घ्या, उटांग घ्या, ही जी मरकट जमात आहे, हे सगळे आपली भावबंदकी आहे, लक्षात घ्या. त्या 40 कोटी वर्षापूर्वी आपण वेगळे झालो आणि 20 कोटी जवळपास ही प्रक्रिया चालली 20 लाख वर्षापर्यंत. मॅन हा सेपियन जी आपली स्वतःची होमो जमात आहे, होमो सेपियन, ही 20 लाख वर्षापूर्वीची आहे. आपला जो पूर्वज आहे तो आफ्रिकेतून आला आणि आफ्रिकेतून तो जगभर पसरलेला आहे. तो केव्हा पसरला तर त्याचा आजचा आकडा सांगतात तर 60,000 वर्षापूर्वी. लक्षात घ्या, काही कोटी वर्षांच्या या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये आपला जो पूर्वज आहे तो 60,000 वर्षापूर्वी आफ्रिकेतून बाहेर पडला. इथं लिअँडरथल होते, अजून होमो इरेक्टस होते. असे वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास 6 ते 7 मानवाच्या प्रजाती या एकाच वेळेस पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. या सगळ्या प्रजाती नष्ट झाल्या आणि आपला पूर्वज होमो सेपियन ही जमात शेवटी टिकली, जो आज सगळा माणूस आहे. आता ही निर्मिती आपल्याला कळली. हे 1869 साली डार्विनने सांगितलं आणि तेव्हा आपल्याला जगाला हे सगळं उत्क्रांतीचं कळलं. आता मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सेपियन पुस्तक वाचा. सेपियन पुस्तकामध्ये हा सगळा मानवाचा उत्क्रांतीचा इतिहास दिलेला आहे. मला काय सांगायचंय तुम्हाला, मला तुम्हाला असं सांगायचंय की हा माणूस प्रश्न विचारायला केव्हा शिकला, याने शंका घ्यायला कधी सुरुवात केली. कारण माणसाची माणूस म्हणून झालेली सगळी प्रगतीची सुरुवात ही का आणि कसं ह्या प्रश्नाने झालेली आहे. विज्ञानाला एक्झॅक्ट वर्ष साल आजही माहिती नाही, पण आज असं म्हटलं जातं की साधारणपणे 50,000 ते 1,00,000 वर्षापूर्वी माणसाला प्रश्न पडायला सुरुवात झाली. उत्क्रांतीच्या काळातला सुरुवातीचा माणूस हा टोळीमध्ये केवळ अन्नासाठी फिरण्याचं काम करणारा माणूस होता. अन्नासाठी भटकंती करणं. त्यावेळेस त्याच्याकडे 2च महत्वाच्या गोष्टी होत्या. एक तर अन्न मिळवणं, पोटभर अन्न खाल्लं गेलं की विश्रांती घेणं, एवढंच त्याच्या पुढचं काम होतं. त्याच्यात 2 त्याच्याकडे जगण्याचे पर्याय होते. एक म्हटलं जातं फाईट आणि दुसरा म्हटलं जातं फ्लाईट. म्हणजे शत्रू जर आला तर त्याच्याशी जर लढता येत असेल तर फाईट करायची, लढता येत नसेल तर फ्लाईट म्हणजे पळून जायचं आणि स्वतःचा जीव वाचवायचा. स्वतःचा जीव वाचवणे आणि स्वतःचा जीव वाचण्यासाठी अन्न सेवन करणे, स्वतःला सुरक्षित ठेवणे, एवढंच काम त्याच्या आयुष्यामध्ये होतं. पण पुढे काही गोष्टी घडत गेल्या. काय घडलं पुढे आपण जरा त्याचा विचार करू. ज्या वेळेस तो टोळीत राहू लागला त्यावेळेस काही वेळेस त्याला अन्न मिळत गेलं, काही वेळेस त्याला खूप चांगलं अन्न मिळालं, तर काही वेळेस त्याला अन्नासाठी भटकंती करावी लागली. तेव्हा त्याच्या मनात काही प्रश्न आले की काही दिवस आपल्याला अन्न मिळतं, काही दिवस अन्न मिळत नाही. आणि एका घटनेबद्दल त्या टोळीमध्ये प्रचंड कुतूहल तयार झालं आणि ती घटना म्हणजे मृत्यू. माणूस आपल्या सोबतचा जिवंत माणूस असा अचानक मरून जातो आणि मेल्यावर तो हालचाल करत नाही, काहीच बोलत नाही. याची हालचाल बंद होते, याचा श्वास घेणं बंद होतं, याच्या सगळ्या प्रकारच्या माणसाच्या क्रिया बंद होतात. म्हणजे हा आपल्या सोबतचा जिवंत माणूस हा अचानक थांबला. याचा अर्थ याच्यातून काहीतरी कमी झालेलं आहे, काहीतरी गेलेलं आहे. काय कमी झालं असेल, काय गेलं असेल, हा त्याच्या पुढचा पहिला प्रश्न होता. नंबर 1. नंबर 2, निसर्गातील घटना. निसर्गात अनेक घटना घडायच्या.
म्हणजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण व्हायची, त्याचं कारण त्याला माहित नव्हतं. वणवे पेटायचे, जंगल बेचिराख व्हायचं, वणवे का पेटतात त्याला माहिती नव्हतं. वादळ वारा येतो, विजा कडाडतात, मोठमोठी वादळ वाऱ्यामध्ये त्याचं प्राणी वाहून जातील, त्याचे साथीदार वाहून जातील, त्याचं साहित्य उडून जाईल. हे का घडतंय, कुठून घडतंय हे त्याला माहिती नव्हतं. एवढा वाघ आणि सिंहाशी लढाई करणारा, पण एवढासा साप येतो आणि तो दंश करतो, रक्त सुद्धा निघत नाही, एवढ्याशा सर्पाच्या दंशाने मनुष्य मरून जातो. अशी काय जादू त्या सर्पामध्ये, एवढ्या प्राण्यामध्ये आहे, याबद्दलचे त्याला काही माहिती नव्हतं. म्हणजे मृत्यूचं अज्ञान, मृत्यूची भीती, मृत्यूचं भय आणि निसर्गात घडणाऱ्या घटनांबद्दलचं अज्ञान, याच्यावर त्याला प्रश्न पडायला लागले. हे सगळं का घडतंय, हे सगळं कसं घडतंय, हे सगळं कोण घडवतंय, इथं त्याच्या प्रश्नांची सुरुवात झाली. त्याला दोन प्रकारचे प्रश्न पडत होते. त्याला पडणारे प्रश्न दोन प्रकारचे होते. पहिला प्रकार, त्याला आपण सोपं नाव देऊ इथले प्रश्न, आणि दुसरं नाव देऊ तिथले प्रश्न. इथले प्रश्न म्हणजे या जगाचे प्रश्न, तिथले प्रश्न म्हणजे या जगाशी संबंधित नाही असं दुसरं काहीतरी जग, त्या जगाचे प्रश्न. इथले प्रश्न त्याला पडत होते की विजा का कडाडतात, वादळ कुठून येतात, वणवा का पेटतो, धोधो धोधो पाऊस येतो कुठून, ग्रहांचं सूर्यग्रहण का होतं, चंद्रग्रहण का होतं, हे इथले प्रश्न होते. हे त्याला पडत होते, नंबर एक. नंबर दोन, तिथले प्रश्न पडत होते, माझा जन्म का झालेला आहे, हे विश्व कोण चालवतंय, आणि मेल्यानंतर एक्झॅक्टली माणसाचं काय होतं. आपल्यासोबतचा मनुष्य मरतो, मेल्यानंतर हा जातो कुठे, अशी कोणती गोष्ट याच्या शरीरातून निघून जाते. असे दोन प्रकारचे प्रश्न पडले माणसाला, लक्षात घ्या. या दोन्ही प्रश्नांमध्ये तो विचार करत होता की याची कारण काय असतील, काय घडलं असेल. मित्रो, इथेच दोन प्रकारच्या विचारधारांनी जन्म घेतला. पहिली विचारधारा होती की या प्रत्येक घडणाऱ्या घटनांमागे काहीतरी कारण आहे, आणि हे कारण आपल्याला शोधायला पाहिजे. दुसरी एक विचारधारा आहे की या घडणाऱ्या घटनांमागे कारण नाहीये, तर व्यक्ती आहे किंवा शक्ती आहे. इथे घडणाऱ्या, निसर्गात घडणाऱ्या घटनांच्या मागे काहीतरी कारण असलं पाहिजे, अशी एक विचारधारा तयार झाली. दुसरी विचारधारा, कारण नाही, काहीतरी व्यक्ती आहे किंवा काहीतरी शक्ती आहे. लक्षात घ्या, काहीतरी व्यक्ती आहे, काहीतरी शक्ती आहे, ह्या विचारधारेने पुढे आत्मा, पुनर्जन्म, प्रारब्ध, संचित, कर्मकांड, उपवास, कर्मविपाकाचा सिद्धांत, देव, दैव आणि धर्म, अशा कल्पनांची, अशा कथांची रचना केली, आणि कारण शोधणाऱ्यांनी वैज्ञानिक विचार पद्धतीचा शोध लावला. लक्षात घ्या, एक छोटं उदाहरण घेऊ आणि आपण समजून घेऊ. अगदी अलीकडचं उदाहरण देतो. पूर्वी देवी नावाचा रोग व्हायचा. आता तुम्हाला कोणाला देवी हा रोग माहिती आहे की नाही मला माहिती नाही. देवी नावाचा रोगी व्हायचा म्हणजे मी माझ्या लहानपणी त्याची पेशंट बघितले. पुळ्या होऊन जायच्या पूर्ण अंगभर, आणि त्या तशाच राहायच्या, आणि थोड्या दिवसांनी टिपके 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 असलेला चेहरा, पातेल्याला कसे ठिपके ठेवलेले असतात तसा ठिपक्यांचा चेहरा व्हायचा. आणि जेव्हा हा रोग आला तेव्हा माणसाला हा रोग का होतो हे माहितच नव्हतं. आणि तो का होतो, तर या विचारधारेने सांगितलं की गावाची देवी कोपली म्हणून हा रोग झाला, म्हणून त्याला नावच पडलं देवीचा रोग. लक्षात घ्या, त्याला नावच होतं देवीचा रोग. पण ज्यावेळेस लक्षात आलं, ह्या दिशेच्या लोकांनी जेव्हा त्याचं कारण शोधून काढलं, तेव्हा लक्षात आलं की देवीचा रोग हा विशिष्ट विषाणूमुळे होतो.
त्या विषाणूचं वैशिष्ट्य असं आहे की तो एका मानवापासून दुसऱ्या मानवापर्यंतच संसर्ग होऊ शकतो. म्हणजे जर या जगाच्या पाठीवर माणसांमधून जर हा विषाणू आपण नष्ट केला तर हा रोग नष्ट होईल. म्हणून त्याच्यावर लस शोधून काढली आणि सगळ्यांना कंपल्सरी ती लस दिली. अथक 20, 25, 30 वर्ष प्रयत्न केल्यानंतर देवीचा रोग हा समूळ नष्ट झालेला आहे. लक्षात घ्या, जर याच्या मागचं कारण माहिती नसेल तर ही बाजू सांगते की याच्या मागे काहीतरी शक्ती आहे, दुसरी बाजू डावी बाजू सांगते की याच्या मागे काहीतरी कारण आहे. उजव्या बाजूने दैवी कारण सांगितली, याच्या मागे मागच्या जन्माचं पाप सांगितलं, याच्या मागे तुमचं असलेलं नशीब सांगितलं, याच्या मागे तुमच्यावर असलेला ग्रहगोलांचा परिणाम सांगितलं आणि यांनी हे सगळं स्थापित करण्यासाठी एका व्यवस्थेची स्थापना केली आणि ती व्यवस्था म्हणजे धर्मव्यवस्था. लक्षात घ्या. आणि ती एवढी मजबूत राहिली तर ती मित्र हो 5000 वर्ष आजही आपल्याकडे टिकून आहे. किती टिकून आहे? या आपल्याकडे असं समजा की धर्म मानणारे असतील, धर्म न मानणारे असतील, तुम्ही कोणी घ्या. आज आसपास घडणारे विवाह बघा, 90 ते 95% विवाह जातीत होतात की नाही? जातीत होतात की नाही? जातीत होतात. का जातीत होतात? तर मित्र हो, माणसं आजही ही व्यवस्था फॉलो करतात. धर्मव्यवस्थेने विवाहाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. जर आपल्याला माहिती असेल किंवा आपण जर वाचलं असेल तर 2 प्रकार कोणते सांगितले? धर्मव्यवस्थेने सांगितलेला पहिला विवाहाचा प्रकार आहे अनुलोम अनुलोम विवाह आणि दुसरा प्रकार सांगितला आहे प्रतिलोम विवाह. अनुलोम विवाह म्हणजे काय? अनुलोम विवाह म्हणजे मेल, नवरा, पती, पुरुष हा उच्च वर्णीय आणि त्याची जोडीदार म्हणजे स्त्री ही त्याच्या खालच्या वर्णाची. उच्च वर्णीय पुरुष खालच्या ब्राह्मण, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याच्यात उच्च वर्णीय पुरुष हा खालच्या कोणत्याही वर्णाच्या स्त्रीशी विवाह करू शकतो. असा सवर्णीय किंवा खालच्या मुलीशी, महिलेशी केलेला विवाहाला म्हणतात अनुलोम विवाह. हा विवाह धर्मात मान्यता प्राप्त विवाह आहे. आणि दुसरा आहे प्रतिलोम विवाह. प्रतिलोम विवाह म्हणजे उच्च वर्णीय स्त्री आणि त्याच्या खालच्या वर्णातला पुरुष. खालच्या वर्णातला पुरुष हा उच्च वर्णीय कोणत्याही स्त्रीशी विवाह करू शकत नाही अशी धर्माची आज्ञा आहे. आणि तसा विवाह केला तर त्याला शिक्षा द्यावी असं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. आणि या विवाहाला प्रतिलोम विवाह म्हणतात. याला धर्माची मान्यता नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जर मुलगी उच्चवर्णीय असेल आणि मुलगा जर दलित असेल तर त्याचा खून केला जातो. हे मनुस्मृतीत सांगून ठेवलेलं आहे. आजही आपला समाज आपल्याला पाळताना दिसतो. लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. प्रश्न असा आहे की धर्माने एवढा 5000 वर्षाचा प्रगाढ आपला प्रभाव का टिकून ठेवला असेल? असं काय ताकद धर्मामध्ये होती? तर लक्षात घ्या, ती आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये थोडक्यात समजून घेऊ. मित्रांनो, धर्माने 2 प्रश्नांची उत्तरं देण्याचा दावा केला. धर्माचा दावा काय होता? की मी 2 सगळ्यात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे, अन्य कोणती व्यवस्था देणार नाही. पहिला प्रश्न काय होता? समाजात व्हॉट इज गुड, समाजात इष्ट काय, चांगलं काय हे मी सांगेन. आणि दुसरं काय? व्हॉट इज ट्रूथ, सत्य काय हे पण मी सांगेन. व्हॉट इज गुड, व्हॉट इज ट्रूथ या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी देणार. असा धर्माने
5000 वर्षापासून दावा केलाय. लक्षात घ्या, धर्माने सांगितलं होतं ब्राह्मणस्य मुखमासीत. ब्राह्मण हा मुखातून तयार झालाय. क्षत्रिय हा बाहून पासून तयार झालाय, वैश्य मांडीपासून तयार झालाय आणि क्षुद्र पायापासून तयार झालाय, असं धर्माने सांगितलं. आणि डार्विनच्या उत्क्रांतीवादात म्हटलं की मानवी उत्क्रांतीतून सर्व माणसांची निर्मिती झालेली आहे. हिंदू धर्मातलंच काय घेतात, ख्रिश्चन धर्माने पण जे सांगितलं, इस्लामने पण 6 दिवसामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात पृथ्वीची निर्मिती झाली. आणि ख्रिश्चनच्या बायबलमध्ये सांगितलं की ऍडम आणि ईव पासून या सगळ्या विश्वाची निर्मिती झाली. तर हे सगळं धर्माने सांगितलेलं बाजूला राहिलं. आणि व्हॉट इज ट्रूथ, सत्य काय, हे आम्हाला कोणी सांगितलं, विज्ञानाने सांगितलं. म्हणजे सत्य काय आहे याची जागा धर्माच्या ऐवजी आज विज्ञानाने घेतलेली आहे. पण व्हॉट इज गुड, चांगलं काय, हे सांगण्याची मक्तेदारी आज सुद्धा धर्माने स्वतःकडे ठेवलेली आहे आणि समाज ती पाळताना आपल्याला दिसतो आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याला चांगला समाज हवा असेल, पुढे जाणारा समाज हवा असेल, शांततेने परस्परांशी सहयोग करणारा समाज हवा असेल, तर तो समाज हा धर्मविरहितच असला पाहिजे अशी गरज नाही. लक्षात घ्या, मी महत्वाचं वाक्य पुन्हा रिपीट करतो. आपल्याला आपला समाज हा प्रगती करणारा, सुरक्षित असलेला, आनंदाने एकमेकांसोबत जगणारा आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याच्या, सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा सन्मान करणारा जर समाज हवा असेल, तर तो धर्मविरहितच किंवा धर्म नाकारणाराच असला पाहिजे अशी गरज नाही. तो धर्मनिरपेक्ष असला पाहिजे आणि धर्मातील मूल्याचा, चांगल्या गोष्टीचा सन्मान करणारा असला पाहिजे. पण धर्मातील शोषण, धर्मातील कर्मकांड आणि धर्माची पुरोहितशाही हे नाकारणारा असला पाहिजे. लक्षात घ्या, धर्म हा केव्हा काम करतो, धर्माची सगळ्यात मोठी ताकद, धर्म हा अडचणीचा केव्हा ठरतो, ज्यावेळेस धर्माला सत्ता ही जोडली जाते, तेव्हा धर्म हा आक्रमक होतो, तो हिंसेला कारण ठरायला लागतो. धर्म माणसाच्या व्यक्तिगत उत्थानाचा जर मार्ग असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही. पण धर्माला ज्यावेळेस सत्ता जोडली जाते त्यावेळेस तो भीती, दहशत निर्माण करतो आणि भीती आणि दहशतीच्या निर्मिती आधारे स्वतःची सत्ता मजबूत करायचं काम करतो. म्हणून नेहमी धर्म हाच सांगेल की तुम्ही सुरक्षित आहात असं धर्म सांगणार नाही, तुम्ही खतरेमध्ये आहात असंच धर्म सांगत असतो. नेहमी लक्षात ठेवा, हिंदू खतरे में हे सांगितल्याशिवाय हिंदूंना संघटित करता येत नाही. इस्लाम खतरे में आहे असं म्हटल्याशिवाय मुस्लिमांना सुद्धा संघटित करता येत नाही. म्हणून जर आपल्याला विवेकाने पुढे जाणारा समाज करायचा असेल तर व्हॉट इज गुड हे सुद्धा मला कुठल्या धर्माने जर सांगितलं असेल तर त्यातलं गुड मला मान्य आहे. पण त्यातलं शोषण, त्यातली सत्ताकांक्षा, त्यातली पुरुषाही, त्यातलं कर्मकांड वगळून मानवी उत्थानाला कारण असलेलं धर्माचं जरूर आचरण कोणी करत असेल तर त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे. मला विवेकाने जगण्याची प्रेरणा ही माझी बुद्धीच देते आणि त्याच्यासाठी या देशाचं संविधान हे माझं प्रेरणास्थान आहे. या देशाची मूल्य व्यवस्था ही संविधानाने सांगितलेली जी आहे तीच मी मानतो असं जर कोणी म्हणत असेल तर सुद्धा ह्या भूमिकेचंही आपण स्वागत करायला पाहिजे. आता प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये इवांच्या पुढचं आव्हान आणि इवांच्या पुढच्या आव्हानाला तोंड देण्याचे मार्ग काय, याची एक आपण 5 मिनिटं मांडणी करू आणि मग मी थांबतो. लक्षात घ्या, आज बाहेर ज्या जगामध्ये आपल्याला जॉब करायचा आहे, ज्या जगामध्ये आपल्याला आपला जोडीदार शोधायचा आहे, ज्या जगामध्ये आपल्याला आपला संसार आनंददायी सहजीवनाचा करायचा आहे,
ज्या समाजामध्ये उद्या आपलीच येणारी पिढी ही जास्त सेफ, सुरक्षित आणि आनंद राहील अशी जर हवी असेल, तर तो समाज विवेकी पद्धतीने जगणारा समाज असावा लागणार आहे. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे धर्माला विरोध नाही. विवेक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणारा प्लस प्लस व्हॅल्यू मूल्याने जगणारा. वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक मूल्य याला म्हणतात विवेक. ते मूल्य जर कोणाला धर्माच्या आधारे आणायचं असेल तरी सुद्धा त्याला विरोध करण्याचं कारण नाही, त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे. असा समाज आपल्याला हवा आहे. याच्यासाठी तरुणांकडे काही 4-5 मार्ग सध्या तरी मला दिसतात. नंबर 1, जे आज माध्यम आपण वापरत आहोत, हे नवं तंत्रज्ञान विध्वंसासाठी वापरलं जाणार नाही. ते नवं तंत्रज्ञान हे मूल्यांसाठी, हे नवं तंत्रज्ञान सृजनासाठी, कलेसाठी, शांततामय सहजीवनासाठी वापरलं जाईल याची पहिली गोष्ट आपण काळजी घ्यायला पाहिजे. नंबर 2, याच्यावर येणारे हे विध्वंस करणाऱ्यांच्या हातामध्ये जास्त आहे. त्याला जेवढं जमेल तेवढी रोख आपण लावायला पाहिजे. नंबर 2. नंबर 3, जे मी सांगितलं याचे तपशील आपल्याला माहिती असले पाहिजे, म्हणून आपण चांगला अभ्यास केला पाहिजे, आपण वाचलं पाहिजे, आपण स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. नंबर 3. नंबर 4, प्रत्यक्ष ग्राउंडवर आपण कार्यरत असलं पाहिजे. प्रत्यक्ष ग्राउंडवर आपण उभं असलं पाहिजे. केवळ सोशल मीडिया म्हणजे समाज परिवर्तन नव्हे, लक्षात घ्या. एक भ्रम तरुणांमध्ये तयार झालेला मी स्वतः बघतोय, की इथं सोशल मीडियामध्ये हवा तयार झाली, की फार मोठा बदल झाला असं आपल्याला वाटतं. तर मित्रो तसं नाही. सोशल मीडिया हा काही काळापुरता, काही वेळेपुरता हवा तयार करू शकतो. पण समाजातला खरा बदल हा खाली लोकांशी बोलूनच आपल्याला करावा लागतो. सोशल मीडियाचा संवाद हवा तयार करण्यासाठी उपयोगी पडेल, पण व्यवस्था परिवर्तनासाठी मात्र तुम्हाला खाली व्यवस्थेच्या सोबत डील करावं लागेल, व्यवस्थेच्या सोबत लढावं लागेल आणि थेट लोकांशी, लोकांमध्ये राहून बोलावं लागेल. ही तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि चौथी महत्वाची गोष्ट, या सगळ्या ताणाच्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःलाही शांत ठेवता यायला पाहिजे आणि स्वतःचं शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी आपल्याला ऊर्जा देणाऱ्या असल्या पाहिजे, ताण देणाऱ्या असता कामा नये. म्हणून आपण स्वतःकडे पण तेवढंच लक्ष देण्याची गरज आहे. अशा 4-5 गोष्टी जर आपण केल्या तर एक छान सहजीवन, आनंददायी सहजीवन जगणारा समाज आपण नक्की निर्माण करू शकू. या निर्मितीमध्ये खारीचा का असेना पण आपल्या सगळ्यांचा वाटा असला पाहिजे. केवळ माझं करिअर आणि माझी नोकरी आणि माझं काय म्हणू पॅकेज याच्यामध्ये जर माझं जीवन जात असेल, तर मी जरा त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. जास्त सकारात्मक, जास्त अर्थपूर्ण जगण्याची प्रेरणा आजच्या युवा दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मिळो, अशी या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सदिच्छा देतो. युवा विभागाचा मनापासून धन्यवाद. मला या ठिकाणी बोलवलं, आपल्याशी सगळ्यांशी बोलण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे, प्रियंकाचे मनापासून आभार. मी या ठिकाणी थांबतो. मला असं वाटतं की 40-45 मिनिटं झालेली आहेत. धन्यवाद. थँक यू.